ख्रिस्ता सर्वांना सलाम। आजचं वचन आहे स्तोत्र 51 या अध्यायामध्ये दाविदाने त्याचा सुंदर अनुभव लिहिला आहे। दाविदाने एका यज्ञाबद्दल लिहिला आहे, जे यज्ञ परमेश्वराला आवडतो। ते यज्ञ म्हणजे काय तर भग्न आणि अनुतप्त हृदय हे परमेश्वराच्या दृष्टीने उत्तम असं बलिदान आहे। हालेलुया। या दिवसांमध्ये आपण पाहतो की मनुष्य हा अतिशय नाजूक झालेला आहे। मनुष्याचं मन लवकर तुटतं, छोट्या छोट्या गोष्टींनी मनुष्य निराश होतो, दुःखी होतो, भग्न आणि अनुतप्त हृदयाचा होऊन जातो आणि असे लोक लवकर आपल्या जीवनामध्ये आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतात। पण आज परमेश्वराचं वचन आपल्याला उत्तेजन देत आहे की स्वतःला तुटलेले, भग्न झालेले आणि अनुतप्त हृदयाचे फील करत आहात, तर आज प्रभूचं वचन बोध आपल्याला देत आहे की अशा परिस्थितीमध्ये कदाचित मनुष्य तुम्हाला स्वतःपासून दूर करेल, मनुष्य तुम्हाला पसंत करणार नाही, पण परमेश्वर सांगत आहे की तुम्ही तुमचं ते बलिदान घेऊन माझ्या उपस्थितीमध्ये या, कारण ते तुमचं तुटलेलं हृदय माझ्यासाठी उत्तम असं बलिदान आहे, उत्तम असं यज्ञ आहे। हालेलुया। प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव। आमेन।